शिकण्याची कला. जीवनभर मनुष्य काहीतरी शिकतच असतो. सतत काहीतरी शिकत राहणे हे जिवंतपणाचे लक्षण आहे. शिकण्याची इच्छा नसणे हे निर्जीवतेचे लक्षण आहे. वेगाने बदलणाऱ्या या जगात जर नवीन नवीन गोष्टी आपण शिकलो नाही तर आपल्याला बदलत्या काळाबरोबर जुळवून घेणे शक्य होणार नाही. कधीकधी वाढत्या वयामुळे आणि आपल्याकडे असलेल्या अनुभवाच्या अहंकारामुळे व्यक्तीची शिकण्याची प्रक्रियाच संपुष्टात येते. वैज्ञानिकांच्या मतानुसार शिकत राहिल्याने माणसाच्या डोक्यातील स्नायूकोश नेहमीच जागरूक राहतात. शिकण्याची प्रक्रिया निरंतर गतिमान असते. याकरिता ना वेळाची ना वयाची सीमा असते. शिकण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात त्यांना जो शिकवत असतो त्याच्याविषयी मनात आदर आणि सन्मानाची भावना असणे खूप आवश्यक आहे. आपल्या मनाला शिस्त लावून शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार चालण्याची आवश्यकता असते. प्रसंग. मृत्यूशय्येवर पडलेल्या बैजूच्या वडिलांनी त्यांना सांगितले, बैजू, माझा अंतिम समय आला आहे. अहंकाराच्या नशेत तानसेनने माझा अपमान केला होता, परंतु मी त्याचा बदला घेऊ शकलो नाही. जीवनात इतकेच एक राहून गेले. हे ऐकून मुलाने आपल्या वडिलांना अपमानाचा बदला घेण्याचे आश्वासन दिले. बैजूने प्रतिशोधाचा मार्ग सकारात्मक करण्याचा निश्चय केला. त्याने संगीतात तानसेनला हरवण्याचा संकल्प केला. तानसेनसारख्या महान संगीत तज्ज्ञाला संगीतात हरवणे साधारण गोष्ट नव्हती. म्हणूनच बैजूच्या मनात संगीत शिकण्याची तीव्र इच्छा होती. ते संगीत साधनेच्या क्षेत्रात असे लीन होऊन गेले की खाणे पिणे, आराम करणे सर्व विसरून गेले. लोक त्यांना बावरा म्हणजेच वेडा म्हणू लागले. हळूहळू त्यांची प्रसिद्धी चहूकडे पसरू लागली आणि त्यांची गाणी ऐकण्यास दूर दूरचे लोक येऊ लागले. त्यांची कीर्ती अकबर बादशहापर्यंत पोचली. त्यामुळे पूर्ण मंत्रिमंडळाबरोबर ते बैजूला भेटण्यासाठी त्याच्या झोपडीत आले. बैजूचे गाणे ऐकून अकबर आणि तानसेन दोघेही मंत्रमुग्ध होऊन गेले. तानसेनने त्याच्यासमोर आपल्या पराभवाचा स्वीकार केला. ते म्हणाले, राजा, तुम्हाला खुश करण्यासाठी मी गातो, परंतु बैजू मात्र सरस्वतीचा भक्त आहे आणि सरस्वतीसाठीच गातो. ईश्वर भक्तीत मग्न असलेल्या बैजूची बदला घेण्याची भावना नष्ट झाली होती, परंतु शिकण्याच्या तीव्र इच्छेमुळे ते संगीत जगतात अमर झाले. जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिस्थितीत आणि प्रत्येक व्यक्तीकडून काही ना काही शिकत राहिल्याने जीवन सदा सुखमय होते. शिकण्याच्या कलेत निपुण होण्यासाठी या गुणांवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. 1. गुणग्राही मनोवृत्ती. 2. विनम्रता आणि शालीनता. 3. शिकण्याची प्रबळ इच्छाशक्ती आणि अथक परिश्रम. 4. उच्च निश्चितेच्या भावनेला संपवून सदैव विद्यार्थी बनून राहण्याची मनोवृत्ती हवी. 5. आवश्यक गुण आणि कौशल्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. 6. स्वतः शिकलेले गुण, कला आणि प्रतिभा दुसऱ्यांमध्ये आणण्याचाही प्रयत्न करायला हवा. प्रश्न 1. विद्यार्थी आणि शिक्षक यांचा आपापसातील संबंध कसा असायला हवा? 2. शिकण्याच्या कलेत निपुण होण्यासाठी कोणकोणत्या गुणांची आवश्यकता असते?